परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत आणि कडेने खाली करूयात. एक, नमस्कार मुद्रा, हात वर. दोन, कडेने हात खाली. परत दुसरी हालचाल. एक, दोन. परत एक, दोन. श्वासावरती करायचं. आता श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक, हात पाठीवर, मान सरळ. दोन. परत एक, दोन. एक, दोन. श्वास घ्यायचा. आता एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. हात करायचे आहेत कडेने खाली. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. एक, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा, मागे घ्यायचा आहे. दोन. परत एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. आता डावा पाय पुढे करायचा आहे आणि कडेने आपल्याला पाय घ्यायचा आहे मागे. करूयात. एक, डावा पाय पुढे, कडेने पाय घ्यायचा आहे मागे. दोन. परत एक पाय पुढे, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. आता उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन. एक, दोन. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे घेणं महत्वाचं आहे. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ, पंजा खाली आणि डावा पायाचा पंजा गोल फिरवायचा. आपल्याला बॅलन्स करायचं व्यवस्थित. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. तर उजवा पाय वरती करायचा आहे, पंजा खाली, मान सरळ आणि पंजा आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली, मान सरळ. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे वाकायचं आहे. एक फिरवायचे. दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आता आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. श्वास बाहेर सोडत पुढे. तर यात एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचं थोडं या स्थितीमध्ये 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. आता डावीकडे वळायचं. एक, डावीकडे यायचं आहे मागे. दोन, उजवीकडे. तीन, परत पुढे. चार. आता उजवीकडून डावीकडे. तर यात एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे. एक, डावीकडे मागे. तीन, उजवीकडे. चार, पुढे. परत उजवीकडून डावीकडे. एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे.
एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात सरळ करायचे आता. डावीकडे वळायचं, नंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूहळू दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे आहेत, कोपरे जोडायचे आहेत आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन हात कानाला लागून गोल फिरवायचे आहेत. तीन, चार आणि पाच. ठीक आहे. वर हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन, परत एक, पाय सरळ राहतील. दोन, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. एक, दोन, 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 एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे, मान सरळ. डावीकडे वाकायचं आपल्याला. एक, दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण. परत डावीकडे. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. पायाचं अंतर तेवढंच. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आणि मागे झुकायचं आणि पुढे झुकायचं. करूयात. एक, दोन. पुढे झुकायचं आहे, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. तर एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मानवर. आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील आणि लक्ष आपल्या श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन बसायचं कोणत्याही ध्यान किंवा आसनामध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवरती ध्यान मुद्रेमध्ये. आपल्या विदर्शक बोट आणि आपला अंगठा एकमेकांना जोडलेले आहे. उर्वरित 3 बोट ही सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे. सोडायचा आहे. आपल्याला आता प्रार्थना म्हणायची आहे, त्यासाठी नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे.
योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। पाठीचा कणा ताठ, मान सरळ, तलवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. करूयात एक, दोनही हात वरती, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्याच्या वरती, कानाच्या मागे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दो, परत फिरवायचं आहे. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, परत फिरवायचं आहे. एक, परत डाव्या बाजूला. दोन, परत फिरवायचं आहे. एक, उजवीकडे. दोन, परत सरळ. एक, परत डाव्या बाजूला. दोन, परत फिरवायचं आहे. एक, उजवीकडे. दोन, परत सरळ. एक आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली. दोन. ठीक आहे. दोन्ही हात मागे करायचे आता नेहमीप्रमाणे. खांदे मागे, मान सरळ. डावीकडे आपल्याला झुकायचं आहे. एक, हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. फिरवायचं आहे. दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोन्ही हात खांद्याचे रशीद करायचे आहेत. एक, डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायचं, डावा हात वरती करायचा आहे. एक, उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, परत सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा, पुन्हा सरळायचा. एक आणि हात खाली. दोन. तर उजव्या बाजूने आपण करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळ. एक, छातीच्या कडेच्या स्नायूला ताण, पुन्हा. दोन, परत सरळ. एक, परत एकदा. दोन, पुन्हा सरळायचं आहे. एक, परत एकदा. दोन, परत सरळायचं आहे. एक, वर हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि सिंपल रोटेशन करायचे खांद्यांचा. एक, दोन, तीन, पूर्ण मानेला ताण पडला पाहिजे. चार आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे उघडायचे, पोट आतमध्ये खेचून आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. नेहमीप्रमाणे करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे.
एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने करायचे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि 5. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे. आता उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि 5. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे. तेव्हा इथून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायची सरळ. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत. अंगठे सरळ ठेवायचे. नजर अंगठ्याकडे ठेवायची आहे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एक हात कोपरांमध्ये न वाकवता डावीकडे वळायचं आहे. परत सरळायचं. दोन, नजर अंगठ्याकडे ठेवायची आहे. परत उजवीकडे. एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत उजवीकडे. एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे असे गोल फिरवायचे 3 वेळा 30 अंशांपर्यंत. तर यात एक फक्त एवढंच. दोन, डावीकडून उजवीकडे आणि 3. ठीक आहे. विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे. एक, दोन आणि 3. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि पाय आता आपल्याला सरळ करायचे आहेत दोन्ही. ठीक आहे. डोक्याच्या रेषेमध्ये पंजे आले पाहिजेत. एक, दोन. पोटाच्या स्नायूंना थोडस आपल्याला ताण द्यायचा आहे. करूयात. एक, दोन. पाय पूर्ण सरळ करायचे. डोक्याच्या रेषेमध्ये आले पाहिजेत पाय. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. शेवटचा. एक, दोन. आता पाय सरळ करायचे आहेत आणि सर्वांनी उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. पोटाच्या स्नायूंना जो ताण पडलाय तो आपण कमी करूयात. त्यासाठी गुडघे पूर्ण खाली खेचायचे. मान सरळ करायचे आहे. पाठीचा कणा ताठ आणि आता पुढे झुकायचं आपल्याला. करूयात. एक, पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. दोन. परत एकदा पुढे. एक, दोन. परत एकदा पुढे. एक, दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. पाठीच्या स्नायूंना ताण देऊयात. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, श्वास आतमध्ये हात वरती. दोन, श्वास बाहेर हात खाली. पाठीला ताण पडणार आहे त्याकडे लक्ष द्यायचं. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार. मान सरळ समोर पाहायचा प्रयत्न. 6, 7, 8, 9, 10. हात खाली खांद्याच्या रेषेत. हाताचे पंजे जमिनीकडे. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे परत आणि आपल्याला
वक्रासन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आणि आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक डावा हात खाली टेकवायचा आहे, उजवा हात वरती घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आणि मान करायची मागे. पाठीला पीठ, मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. दोन्ही खांदे आणि गुडघा एका रेषेत करण्याचा प्रयत्न. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, मान करायची आहे मागे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, एक आणि हात खाली, दोन. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे, पाठीचा काना ताठ, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, एक. उजवीकडे आपल्याला वळायचं आहे, दोन. उजवा हात टेकवायचा खाली, डावा हात वरती करायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि मान करायची आहे मागे. पाठीच्या स्नायूंना आपल्याला पीळ द्यायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे, मान मागे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे, एक. पुढे झुकायचं आपल्याला, दोन. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे, नजर गुडघ्याकडे करायची आहे. परत हात वरती, एक. श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे झुकायचं आहे, दोन. श्वास बाहेर, परत हात वर, एक. श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन. श्वास बाहेर. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि डावा पायाचा पंजा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा. ठीक आहे, अशा त्याऐवजी बाहेरच्या बाजूने ठेवायचं. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता उजवीकडे डावीकडे वळायचं आहे, एक. डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात परत वरती घ्यायचा आणि उजव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे बाहेरच्या बाजू. पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान मागे करायची. इथे आपल्याला पीळ वाढवायचा आहे आणि मान मागे करायची. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, जेवढं पाठीला पीळ देऊ तेवढा मांडीवरती दाब येणार आहे पोटाचा. पाठीला पीळ, पोटावरती दाब. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, एक आणि हात खाली, दोन. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे, उजवा पाय डावा पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक. उजवीकडे वळायचं आहे, दोन. उजवा हात टेकवायचा खाली, डावा हात वरती करायचा आहे आणि आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं बाहेरच्या बाजू आणि मान करायची आहे मागे. मान मागे, पाठीच्या स्नायूंना पीठ, उभ्याला पण ताण त्याचा पडला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे, एक आणि हात खाली, दोन. उजवा पाय सरळ करायचा, पायाचे पंजे स्वतःकडे, दोन्ही हात कडेनीवरती करायचे. आता परत एक. पुढे झुकायचं आहे, दोन. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श, नजर गुडघ्याकडे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वरती, एक. परत पुढे, दोन. परत हात वर, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे, आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, पायामध्ये दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, पायामध्ये श्वास आतमध्ये घेत हात वर, एक. पुढे झुकायचंय, दोन. आता क्रॉस पकडायचा आहे, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. आता डावा हात मागे घ्यायचा, श्वास आतमध्ये, पाठीला पीळ द्यायचा आहे, एक. मान मागे, दोन. श्वास बाहेर, उजवा हात मागे, पाठीला पीळ, एक. श्वास आतमध्ये, दोन. श्वास बाहेर, एक. दोन. एक. दोन. एक. दोन. एक. दोन. डाव्या बाजूने शेवटचा, एक.
दोन, उजव्या बाजूने शेवटचा एक आणि दोन. ठीक आहे, दोन्ही हात सरळ करायचे आहेत, हात करायचे आहेत वर एक आणि कडेने हात खाली दोन. ठीक आहे, आता पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, कपाळ टेकवायचंय जमिनीला. उजवीकडे वळायचं आहे, कपाळ टेकवायचंय जमिनीला. 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने करूयात. एक, दोन, पाठीला पीळ, हळूहळू वाढवतो आपण. तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि पायाचे टाचा पंजे जोडायचे आहेत आणि वज्रासनामध्ये बसायचं सर्वांनी. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे कमरेला आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे नेहमीप्रमाणे. करूयात. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा सेम. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. परत टाचेवरती बसायचं आहे, मान सरळ करायचे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, पाठ टेकवायचे जमिनीला. मान वरती करायची आहे, भुजंगासन करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर. परत एकदा भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, श्वास बाहेर. परत हात वर. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. परत एकदा सेम करायचं आपल्याला श्वासासोबत. एक, दोन, श्वास बाहेर. भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये, परत खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत हात वर. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, पंजांवर यायचं आहे आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत. एक, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता. दोन, तीन, चार, बोटांना ताण आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे, बोट सैल करायचे आहेत, सरळ करायचे. ताडासन वॉकिंग करूयात आपण. दोन्ही पायामध्ये अंतर, मान सरळ, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे घेऊन टाच वरती करायचे आहे. एक, टाच वर आणि आता दोन पावलं पुढे चालायचे आहेत. एक, दोन, तीन, चार. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आता परत मागे जायचं आपल्याला. टाच वर ठेवूनच. एक, दोन, तीन, चार, टाच खाली. परत एकदा सेम, टाच वरती करायचे आहे. एक आणि पुढे जायचं आहे. एक, दोन, तीन, चार. परत पाठीमागे यायचं आहे. एक, दोन, तीन आणि चार. टाच खाली, हात सरळ, हात करायचे आहे खाली.
दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत आता. दोन्ही हात मागे गुंफायचे, खांदे मागे रोल करायचे, पुढे वाकायचे आणि हात मागून वरच्या दिशेने खेचायचे, मागून वर करायचे. तर यात एक पुढे वाकायचं आहे आणि पाठीमागून वरती आपल्याला यायचं आहे. पायाच्या पाठीमागच्याच स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत सरळायचे आहे दोन. परत एकदा असेल एक, पुढे झुकायचं आहे, परत सरळायचं आहे दोन, हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत पुढे, हात समोर, हात खांद्याच्या रेषेमध्ये, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात एक, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एकदा एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा करा. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. त्रिकोणासन करूयात आपण सिंपल. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये एक, डावीकडे झुकायचे आपल्याला दोन, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा, मान खाली करायची आहे आणि वरती खांद्याला उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आणि उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. एक, हात कोपरांमध्ये न वाकवता दोन, मनगट स्थिर राहतील. तीन, फक्त खांद्यांची हालचाल. चार आणि पाच, परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. वर सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन, श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला आणि घोट्याला स्पर्श, मान खाली, डावा हात गोल फिरवायचा आहे. आता तर यात एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशा एक, दोन, तीन, चार आणि पाच. व्यवहार सरळायचा आहे. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. 4 करायचे आहेत फक्त. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आणि आता श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन, पुढे तीन, डावा पाय मागे चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा दोन, तीन, उजवा पाय मागे चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12. पुन्हा दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत.
डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. त्यांच्यामध्ये जो बदल होतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. आता हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला करायचं आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय सरळ ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी डावा पायाच्या गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती द्यायचा आहे आणि आपल्याला उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. आता डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने पाय गोल फिरवायचा आहे बाहेरून आतमध्ये. 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे, दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. पूर्ण पवन मुक्तासन आपण करतो आहोत. मांडीचा दाब पोटावरती, पायाचे पंजे खालच्या दिशेने खेचलेले, थांबायचं आहे आणि हळूवार आता ज्यांना शक्य आहे त्यांनी मानवर उचलायचे आहे आणि हनुवटी दोनही गुडघ्यांच्या मध्ये टेकवायचे आहे. तर या मान उचलून हनुवटी दोनही गुडघ्यांच्या मध्ये एक मान करायची खाली देऊ. पाय घट्ट पकडलेलेच राहतील. मांडीचा दाब पोटावरती देता आला पाहिजे आपल्याला. करत एकदा 1, 2. ठीक आहे. दिसायला जरी सोपं आसन असलं तरी करायला असं अवघड आसन आहे. परत एकदा 1, 2. तर पाय सोडायचे आहेत आणि पाय पूर्ण सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद,
लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. चला, डाव्या कुशीन व्हायचा आहे, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीन व्हायचंय, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. वरती दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. दोन्ही हातावरती दाब देऊन मान छातीवर हात करायचे आहेत. तरी एक दोन्ही हातावरती दाब मानवर छातीवर हात करा. गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. तर खाली यायचं आहे दे. परत एकदा एक दोन्ही हातावरती दाब मानवर छातीवर हात करा. परत खाली यायचं आहे दो. नंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला करायचे आहेत. हनुवटी जमिनीत टेकवायची आहे. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे, गुडघ्यामध्ये न वाकवता मान आणि छाती पण वर उचलायचे आहे. हात जमीन टेकलेले राहतील. तर यात एक हात जमीन टेकलेले, मान आणि छातीवर उचलायचे, डावा पाय वर दो. हनुवटी खाली, मान खाली. उजवा पाय मान आणि छातीवर उचलायचे आहे. एक दो. परत एकदा डावा पाय मान आणि छातीवर उचलायचे. एक दो. उजवा पाय एक दो. आता डावा पाय वर उचलायचा आहे आणि डावा पाय आपल्या उजव्या बाजूला टेकवायचा आहे. तर या डावा पाय वर उचलायचा आहे. एक उजवीकडे दो. परत सुरवायचा आहे. एक पाय खाली दो. उजवा पाय वर उचलायचा, डावीकडे टेकवायचा आहे. तर यात पहिल्यांदा वर उचलायचा एक आणि मग पाठीला पीळ द्यायचा दो. हनुवटी जमिनीवर टेकले राहील. एक दो. परत एकदा डावा पायाने हनुवटी जमिनीवर टेकलेली ठेवायची. डावा पाय वर एक उजवीकडे दो. परत एक सरळ व्हायचा आहे, पाय खाली दो. उजवा पाय एक दो. परत एक आणि दो. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला हनुवटी जमिनीत टेकवायचे आहे आणि दोन्ही हातांमध्ये दाब देऊन मानवर छातीवर
आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ, कंबर वर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. आता दोन, परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. सुरुवातीला आपण कपालभाती करूयात, नंतर भ्रामरी प्राणायाम आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला पाठीचा कणा ताठ ठेवा. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. कपालभातीसाठी आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. त्यासाठी श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य, पोट सैल, पाठीचा कणा ताठ. जेवढा आपल्या पाठीचा कणा ताठ राहील तेवढं आपल्या पोटाच्या स्नायूंवरती आपलं नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे राहू आपण कपालभाती चांगली करू शकतो. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य झाल्यानंतर पोटाच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला सुरू करायचे कपालभाती. 1 मिनिटामध्ये 60 वेळा, असं 2 मिनिट आपल्याला 120 स्ट्रोक्स आपल्याला द्यायचे आहेत. करूयात. त्यांचं झालं त्याने थांबायचं आहे. परत श्वासाची गती सामान्य होऊ द्यायची आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि 5 आवर्तन आपल्याला भ्रामरी प्राणायामाचे करायचे आहेत. त्यासाठी दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आणि श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आपल्याला आवाज करायचा आहे. करूयात.
हम्म, 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 गुरुवार दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. मनवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजचं पुरतं एवढंच. सोमवारी बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. उद्या सुट्टी आहे.